आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
आपुलात एक देव नाही आदिवंती अवसान विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून द्यावा तिने विना दिवा सुखमय येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुली आयसे दावी मनापिसे गोविंदाचे तुका मने कमरनाची सरे उत्तम जीवरी कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान बनवून करू प्रथम तुकाराम नाम घेता
वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णमध्ये जगद्गुरु नीलाञ्जनं समभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शैनेश्वरं शान्तकारं भुजगशयनं पद्मनाभं सुगुरुं चेते नमस्कारुण्यता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी निकाळा कुसरी काहीच मी बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरु चरण सरोज रज निज मनु जोदायकु ही फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मुझे हरऊ कलेश विकार कृपाळु दार माईक दुःखाची जनती नाही आद्यांती अवसान अविनाश करी आपुले आयसे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनती नाही आद्यांती अवसान विठाल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नोहे येरती माईक दुःखाची जनती नाही आद्यांती अवसान अविनाश करी आपुले आयसे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनती नाही आद्यांती अवसान प्रस्तुत प्राप्त ठिकाणी पूर्ण जेव करा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी संत मंत साधू संतांच्या भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झाली भूमीचीच खेळा हृदय आणि अशा पवित्र ठिकाणी पवित्र स्थानी पवित्र गावामध्ये पवित्र समाजामध्ये पवित्र अशा भाविकांमध्ये पवित्र अशा वातावरणावर चालू असणारा ब्रह्मलीन गुरुवर्य गंगानंद गिरीजी महाराज गंगा आश्रम राज देहरी यांच्या कृपा आशीर्वादानं व हरिभक्त परायण गोपालनंद गिरीजी महाराज सुवर्ण पालेश्वर श्री राम प्रकाशानंद गंगा आश्रम राज देहरी
सर्वांच्या या ठिकाणी महाराज कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी हरिभक्त पारायण साहेबराव नाना भोले वामन नाना कदम यांच्या प्रेरणेनं व भागवताचार्य बाळकृष्ण महाराज मोगल भागवताचार्य रामेश्वर महाराज पवार सुरेश महाराज आडाव गोविंद महाराज विठ्ठलवाडी विठ्ठल महाराज पिल्ले हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज कदम सद्गुरू सेवाधाम गोशाळा संस्था सुरेश महाराज आडाव सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या मार्गदर्शनानं चालू असणारा हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आजची 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्ती वैकुंठवासी लोकमान्य देवमान्य सुप्रसिद्ध कीर्तनकार वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देव निवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा सुंदर असा 4 चरणाचा उपदेशपूर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. उपदेशपूर प्रकरणातील सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्वाचा पर्याय असा सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा त्यामध्ये मिळालेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे तुम्हाला सर्व सज्ज श्रोते मायबापांच्या दर्शनाचा योग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक आणि निमंत्रक आमचे गणेश दादा आप्पासाहेब बोलदाने व संदीप दादा आप्पासाहेब बोलदाने यांचे या ठिकाणी शतशः आभार. त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व समस्त ग्रामस्थ चिंचखेडा मंडळ परिसरातील सज्ज श्रोती भाविक महिला मंडळ पुरुष मंडळी कीर्तन रूपी साथ करण्याकरता विशेष करून सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळी त्यामध्ये आमचे विठ्ठल महाराज भोले सर्व आदरणीय त्यांची सहकारी मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक मंडपवाले शिष्टीवाले विनेकरी चोपदार सर्वांचे आभार आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. उपदेशपूर प्रकरणातील आहे. अभंगाची निर्मिती अशी आहे तुम्हाला आणि मला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीचं नाव आहे सुख. 37 वर्षापासून चाललेला खटाट होता तो सुखा करता आणि त्या सुख प्राप्तीचा उपदेश आहे माणसाला. पण उपदेश करतय कोण आणि कुणाला करतात याचा विचार करायचा आहे. उपदेश करणारे तुकोबारे आणि ज्यांना करतात ते तुम्ही आम्ही जण आहोत. बरं का केला माणसालाच का केला. 84 लक्ष योजनामध्ये बाकी 83,90,999 योजना अशा आहेत ज्या देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. 83,90,999 योजना आहेत पण त्यांना नाही गाढवाला नाही. मला सांगा इथे समजा कीर्तन चालू आहे एखाद्या गाढवाने ठरवलं चला मला कीर्तन ऐकायचे ऐकता येईल ऐकता येईल. एखाद्या कुत्र्याने ठरवलं चला मला भजन करायचे करता येईल करता येईल नाही करता येणार कारण ती जात जनावरांची आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो ज्याला ज्याला या कीर्तन प्रवचन भाषणाचा कंटाळा येतो त्याला फक्त आकार माणसाचा आहे अन्यथा ती जात जनावरांचीच आहे. त्याला फक्त आकार माणसाचा आहे हा उपदेश जनावराला नाही हा उपदेश माणसाला आहे. आणि का माणसाला याच ती घडे देवाचे हे फक्त इथंच होऊ शकतं मला. म्हणून माणसाला उपदेश आहे सुखाचा. साधकाने विचारलं तुकोबारा आम्हाला सुखी व्हायचंय सांगितलं सुख त्याच्या जवळ आहे. सुख रुपायचा तुझा कोण सांगा सुखा लागी जरी करीसी तुला सुखी जर व्हायचं असेल तर माझ्या पांडुरंगाजवळ सुख आहे. मग सांगितलं पांडुरंगाजवळचं सुख प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल. सांगितलं काय नाही त्याला आपलासा करून घ्यावा लागेल. आपला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुखू नये. त्याला एकदा आपला साथ केलं तर त्या ठिकाणी त्याच्याशिवाय तुला सुखाची प्राप्ती होणार नाही. आणि का होणार नाही त्याचं उत्तर ध्रुवपदामध्ये दिलं. येरती बाईक दुःखाची जनती नाही आली अंती अवसान. 2 सत्ता आहेत एक आहे व्यावहारिक सत्ता आणि काय पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये राहणाऱ्या माणसाला जर परमार्थाकडे जायचं असेल तर त्यांना अगोदर याचा विचार केला पाहिजे येरती बाईक. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये रमलेला माणूस देवाकडे जाईलच असं काही नाही. पण पारमार्थिक सत्तेमध्ये रमलेला माणूस व्यवहाराकडे येऊ शकत नाही. त्याला पुरावा आहे रंगी रंगे रे तुकोबारायचं मत आहे रंगायचं असेल तर रंग पण माझ्या श्रीरंगामध्ये काय भुललासी पतंगे. पतंग म्हणजे द्वारण काढत नाही त्याला माऊलीची ओळी आहे. पतंगा नित्य अलिंगड आणि अशी अचूक मरण. पतंग नावाचा किडा दिव्यावर गेला का त्याला माहिती दिवाळीच ना पण त्याला हे नाही माहिती दिवाळी झालं गेलं मी मरणार. ज्या पद्धतीनं दिव्याला भुललाय त्या पद्धतीनं महाराजी व्यवहारामधली माणसं आहेत. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. एकदा काही एक देव केला अविनाश करी आपुले ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. पण हे सगळं करायचं कशा करता उत्तमची वरे कीर्ती मागे. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात.
सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, अभंगामध्ये मला सर्वात महत्वाची गोष्ट उपदेश आहे सुखाचा. मग मला काय कीर्तन सभेपर्यंत आपल्याला फक्त सुख शब्द शोधायचा आहे. मग महिला मंडळ मला सगळ्याजणी सांगा, जन्मापासून तर आतापर्यंत तुम्हाला सुख मिळालं का? आता याची मीठ सोडून द्यायचं नाही, दरिद्रेवानी बसायचं नाही, यायचं नाही. कोणी ठेवून असं असाच गेला त्याचा भरोसा आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का. फक्त मामा आहे का ना, पकवाना शेती मारतो का, जो शेती मारतो तो कमी करा, म्हणजे मग टेन्शन नाही राहायचं. बरोबर. आता काय मला इथं लागणार नाही, प्रमाण लागणार नाही, काय टेन्शन नाही घेऊ. विठाला 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 विठाला. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. याचा काय भरोसा आहे मला. आएगा जब रे हरी का बुलावा, आणि छोड़ के सब कुछ जाना पडेगा. माईक वाले जाणार आहे पण माईक राहणार आहे. तुम्ही नाही बघा. खडेकर महाराज जाणार आहे पण कीर्तन राहणार आहे. हार्मोनियम वाले जाणार आहे पण हार्मोनियम राहणार आहे. भगवान वाजवणारे जाणार आहे पण भगवान राहणार आहे. जाणाऱ्या गोष्टीचा विचार करायचा कष्ट करता. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आल्यानंतर महाराज 100 पोरांचा बाप गेला तर तुमचं माझं काय. प्रत्येकाला एक वाक्य, बाप असो नाही तर माझ्या बापाचा बाप असो, नाही तर आम्ही तिला जवळ सगळंच असो. सुरू करायला प्रत्येकाला जावं लागणार. तिथं कुणाचं काही चालत हा येतोपर्यंत. मला सांगा मुलांना, एवढा मोठा खटलोट चालवलाय तुम्ही 37 वर्षापासून. मला तो ठाणं चालवत 37 वर्षापासून. मागच्या वर्षी तर 3 पूर्ण झाली. त्याच्यात आता 37 हो नाही लोक 3 तप पूर्ण झाली. बरोबर आहे. मग 3 तप पूर्ण झाली. मला सांगा, एवढा मोठा खटाटोप चालवला इथं. बरं एकच जण सांगता करतोय सरळ, एकच जण. खरं आमच्या गावात असं व्हायला पाहिजे. भाग्य तुमचं. ही 36 वर्षापासून चालू असलेली परंपरा आहे. मी म्हणतो ज्यांनी आता हे 36वे असते, संदीप भाऊ गणेश भाऊ, बरोबर ना, हे 36वे असते. इथून मागचे 35 आणि हे 36 आणि पुढच्या वर्षीचं 37वा. खरंच दिरिंगबाज माणसं म्हणायची. तर मला लग्न करणं सोपं आहे. एका दिवसात मोकळा होतो माणूस. अख्खा सप्ताह आमची ताकद चालत नाही. विठाला विठाला. आता मला सांगा, तुम्हाला काही टेन्शन आहे का वर्गणीचं? काय टेन्शन आहे का? मग झालंय काय? तुम्ही किती टेन्शन घ्या, कर्ज माफ होणार नाही. झालं तरी लाखाच्या आतलं होणार, कारण माझा 80,000 आहे. आल्या आयुष्यामध्ये तुम्हाला पटवू नाही, तुम्हाला पटवू नाही पटवू. पोरांनो तुम्हाला एक सांगू, तुम्ही माझ्या भावासारखे आहात. माझं रनिंग छाप आहे. एक सांगू तुम्हाला, माणसानं आलेला प्रत्येक क्षण आनंदीत घातला पाहिजे. काय म्हणजे अहो तुम्हाला बोलायचंय माझ्या सगळं. आपल्याला कीर्तनाची व्याख्या सांगू का? श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये होणारा संवाद याचं नाव कीर्तन. म्या बोलणं तुम्ही बोलणं, आपण दोघांनी मिळून करणे याचं नाव कीर्तन. म्या सांगणं तुम्ही डुकले घेणे याचं नाव प्रवचन.
आपल्याला काय करायचं कीर्तनाचं बोलत जायचं. एक सांगू तुम्हाला, जी माणसं कीर्तनात मन मोकळ्या मनानं बोलतात आणि जी माणसं कीर्तनात मन मोकळ्या मनानं असतात ती माणसं मोकळ्याच मनाची असतात. पण जी माणसं कीर्तनात गालातल्या गालात असतात आणि गप राहतात ती धोकादायक असतात. आमच्या सगळं लोक म्हणले तो माणूस लई शांत आहे. शांत नाही, तो प्युअर मुक्या माणसाचा आहे. तो गप असणार पण सप्ताह बंद पाडणार नाही. महाराज माणूस असं बोलून मोकळा होणार पाहिजे. मग आपल्या गाठीचा माणूस नसला पाहिजे, मन मोकळ्या मनाशी उगा तरी घेऊन मग दुसऱ्या दिवशी म्हणतो काय रात्रीच्या बाबाचं कीर्तन आपल्याला घडलं नाही. बाबाला कशाला नाव ठेवतो, तुझ्या थोबाडाकडे पाहून त्यांना नीट केलं नाही. आता तुम्ही जर माझ्या पुढे असं असते तर काय आदर सांगायचं. मी पण तुम्हाला असं सांगणार, रामाला खूप त्रास झाला तो दे ना. अरे आल्या आयुष्यामध्ये माणसाला एकदम फ्रेश चिंता बिंता काही करायची नाही. मला आपल्या हातात काही नाही तर चिंता करायची कशा करता. कांद्याला भाव वाढणार, चिंता करायची कशा करता. करायची कशा करता. कापसाला पण भाव येणार आहे 2000 रुपये. चिंता का करायची नाही तर तुझी चिंता घ्यासी. त्याला काय भाव लिंबू 12व्या अध्यायातली काय माझी या भक्ता संसाराची चिंता आणि समर्थाची कांता. काय कोणाला मागे राजाच्या मुलीनं भीक मागूच नाही आणि माझ्या भक्तानं याचं काय होईल याची चिंता करूच नाही. देवाचं मत असं आहे, याला तर चालवणारा मी आहे, याला तर घडवणारा मी आहे आणि याला तर तारणारा मी आहे, तर याची चिंता करणारा सुद्धा तोच आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्यच आहे. नाही तर ह्या बावलीची उभी लिहून त्याला स्वर्णाचे मनी गेले शरीर कुणाची सत्य करणारा कोणी बोलणं जाव करणारा कोणी काय दरिद्रेवानी बसले काही करणारा कोणी देव तारणारा कोणी देव मग याची चिंता करणारा सुद्धा कोणी देव एकदम फ्रेश सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून आहे तो एक सांगू तुम्हाला कीर्तन प्रवचन हरिकथा रामायण कथा भागवत कथा माणसानं अशा पद्धतीने ऐकली पाहिजे. चुकल्या पुत्राची वार्ता बरं का महिला म्हणलं कीर्तन प्रवचन हा कुठल्या प्रकारचा टाइमपास नाही. हे जीवन परिवर्तनाचं साधन हा परमार्थ नाही. कीर्तन करणं भक्ती नाही. भक्ती आहे ना कीर्तन करणं भक्ती आहे ना
हा म्हणा नाही तर नाही म्हणा, कीर्तन करणं भक्ती आहे का? नाहीये, कारण आज तिथं पैसे घेतले नसते. नाहीच. हे कीर्तन करणं कला आहे, कीर्तन करणं कला आहे, भगवान वाजवणं कला आहे, हार्मोनियम वाजवणं कला आहे, भजन म्हणणं कला आहे, कीर्तन ऐकणं ते नाही म्हणायची. भक्तीची व्याख्या आहे, ही भक्ती नाही, पण भक्तीची व्याख्या काय आहे? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती असे म्हणतात. देह जावो पांडुरंगी दृढ भाव. माणसानं आहे तोपर्यंत महाराज त्या भगवंताची भक्ती करण्याकरता आणि जीवनात परिवर्तन करून घेण्याकरता कीर्तन प्रवचन अशा पद्धतीने ऐकली पाहिजे. चुकल्या पुत्राची वार्ता. कसं तुम्हाला सांगून जात झालं, तुमच्या चिंचखेड्यामधली महिला वारी गेली, वारी आषाढी वारी गेली, 35 वाऱ्या गेल्या. यंदाच्या वर्ष 36 होतं सत्यासारखंच. सासूबाई म्हणली यंदा 3 तप पूर्ण होतील माझे, पण सुनबाईने सांगितलं आत्याबाई बाद झालं 35च, यांना मला जायचंय दिंडीला. सासूबाई म्हणजे असं नको बोल, यंदाच्या वर्षी जाऊ दे मला. सुनबाईने सांगितलं जमणार नाही, मला जायचंय. बरं आत्याबाई म्हणली जायचं तर जाय. आता सुनबाई निघाली, पण तिला 5 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं गोविंदा. सुनबाईने सांगितलं आत्याबाई एकटी नाही जाणार, गोविंद्याला पण घेऊन जाणार. आत्याबाई म्हणली हेरबीड लागलं का काय? पंढरपूर म्हणजे काय आपला चिंचखेडाचा सप्ताह आहे का? तिथं लाखो भाविक जमतात, लांब लांबून लोक येतात, मोठाली माणसं चुकतात. 5 वर्षाच्या पोराला कुठं नेऊ नको गोविंद्याला. सुनबाई खट्याळ होती. ती म्हणली आत्याबाई तुमच्यावाला नाही जाणवलं. तुमच्यावाला इथंच आहे, त्याला इथं जाऊ द्या. कोणाला? त्याला कबूल झाला. सुनबाईनं सांगितलं आत्याबाई मुलगा माझा आहे, मला त्याला ते दिलं नाही. आत्याबाई म्हणली या देवाची करू नको, गर्दी चुकला तर काय करशी, नेऊ नको. ती म्हणली जमणार नाही, नेणार नाही. आणि तिनं पोराला वारीला केलं. 15 दिवस पायी चालली आणि 16व्या दिवशी पंढरपुरात पोहोचली. आणि पंढरपुरात पोहोचल्यानंतर महाराज चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा मारायला लागली. आणि तेवढ्यात तिच्या हातातून तिचा मुलगा आता चुकल्यानंतर तिला अर्धा तासानं कळलं की माझा मुलगा चुकलाय. मग मुलगा चुकलेला कळाल्यानंतर तिला मुलगा नव्हता दिसत. तिला कोण दिसायचं? सासू. एवढंच म्हणायचे, आता कसं बोट दाखवू, आता कुठं भाऊ म्हणली होती ना नेऊ नको म्हणून, ती म्हणली म्हणूनच गेलं ना. लईच काळ्याची बी तिचे शब्द तिची तिला येऊ लागली, तिची स्थिर आणायची. एवढ्या गर्दीत कुणाला काय घेणं मला नुसती तोड धोडू रडायची. पण झालं काय, 3 किलोमीटर अंतरावर तिच्यापर्यंत आवाज येत नव्हता. 3 किलोमीटर अंतरावर पोलीस एका चौकीवर अनाउन्समेंट करत होते. आणि ती अनाउन्समेंट अशी होती, हे बावरकर आमच्याकडे 5 वर्षाचा मुलगा, अंगामध्ये खाकी पॅन्ट आहे, लाल शर्ट आहे, गोविंदा नाव म्हणतोय त्याचं. ज्याचा कुणाचा असेल त्याला ओळख पटवून घेऊन जा. आणि हे ऐकलं मराठवाड्यातल्या एका वारकऱ्यानं. आणि तो वारकरी महाराज 1-2 तासानं त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी ती बाई रडत होती. तिथं त्याचा चुकून त्या बाईला धक्का लागला. धक्का लागल्याबरोबर त्यानं त्या बाईला विचारलं, का हो ताई का रडता? आता मला सांगा बाईला म्हणतात, तुम्ही पंढरपूरला जाऊ, तुमचा मुलगा गर्दीत चुकावा आणि तुम्हाला अचानक 1-2 तासानं एखाद्याला विचारावं, का हो ताई का रडता? तुम्ही जादा रडाल का कमी रडाल? जादा रडाल का? कुणीतरी अनोळखी माणसानं विचारलंय. ती बाई आणखी रडायला लागली. ती म्हणली नेऊ नको म्हटली होती ना, आता कुठं पाहू, आता कसं तोंड दाखवू, इकडं चंद्रभागे जीव देते निस्ते रड. तो म्हणायचं झालं काय? ती म्हणली माझं पोरग तुला बाबा, आता कुठं पाहू पोरग, आता कुठं सापडू एवढ्या गर्दीत. म्हणली होती ना नेऊ नको म्हणून, मला असलं होत निस्ती रडायची. तेवढ्यात या वारकऱ्याला ती अनाउन्समेंट आठवली. ही बाई शांतच व्हाय ना. वारकरी म्हणायचं शांत व्हा, शांत व्हा, सापडत ना. ती म्हणजे कसं काय सापडत? असं सापडत म्हणल्यानं सापडत असतो का? आता कुठं पाहू, ती आवडायची. तेवढ्यात वारकरी गपक्यास म्हणला, तुमच्या मुलाच्या अंगात लाल शर्ट आहे का? गपच आहे का? तिला तिचा मुलगा आठवला. ती म्हणली हो वारकरी बाबा, माझ्या मुलाच्या अंगात लाल शर्ट आहे. तुमच्या मुलाच्या अंगात खाकी हा पॅन्ट आहे?
हो, माझ्या मुलाच्या अंगात खाकी हाफ पॅन्ट आहे. तुमचा मुलगा 5 वर्षाचा आहे. हो, माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. तुमच्या मुलाचं नाव गोविंद आहे. अहो, तोच माझा मुलगा आहे ना. आता मला सांगा पुरुष मंडळी आणि महिला मंडळ, ज्यावेळेस तो वारकरी त्या मुलाचं वर्णन त्या आईला सांगत होता, त्या आईला कोणी झोपाट्या जरी घातल्या असल्या तरी त्या आईनं लक्ष दिलं असतं का? का ती सर्वांगाचे कान करून आपल्या मुलाचं वर्णन ऐकत होती. माणसानं त्या पद्धतीनं कीर्तन प्रवचन ऐकली पाहिजे. चुकल्या पुत्राची कीर्तन दिसतं आमच्या पुढे बसले तर खरंय बरं का, खरंय बरं का, ऐकायला पाहिजे बरं का, खरंय बरं का, खरंय बरं का. एकदा बाबा इथून बाहेर गेला चुना दिली थोडा, धंदा आहे त्याचा. खरंय ना? हा, खरंय. समाज आहे महाराज. एक सांगू तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट महाराज, कीर्तन प्रवचन हरिकथा या अशा पद्धतीने ऐकल्या पाहिजे जेणेकरून सांगणाराही एकटा आहे आणि ऐकणाराही एकटाच आहे. आणि हे चाललंय फक्त माझ्याच करता चाललंय असं ज्या दिवशी आपण कीर्तन प्रवचन ऐकतो त्या दिवशी कीर्तनातून परिवर्तन होईल. अन्यथा नाही. आम्ही निघालोय वावर घ्यायला, तुम्ही निघाली विकायला. थोडा बारकाईने विचार करा. कीर्तन सांगणारं नाही इथून सांगितली पाहिजे आणि ऐकणारं नाही इथपर्यंत ऐकली पाहिजे. आमचं काय महाराज, आता मला सांगा, तुम्हाला माझं कळालं नाही, तुम्ही माझे सगळं बोलले बी नाही, तुम्हाला माझं काही समजलं बी नाही, माझ्या पैशात काही खोटे का नाही? तुम्हाला लय आवडलं म्हणजे मला लई असं काही आहे का? अनेक सांगून तुम्हाला मी कोणत्याही गावात गेलो तरी मला एवढंच वाटतं का माझं प्रत्येक वाक्य त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचावं. मलाच नाही, मृदुंगाचार्य असेल, गायक असेल, हार्मोनियम वादक असेल, इथं येणारा प्रत्येक कलाकार हा चांगलाच असतो. फक्त त्याला त्या पद्धतीचा प्रतिसाद भेटणं गरजेचं असतं. त्या प्रत्येकाला वाटतं मला तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद देणार आहे तो त्या पद्धतीनं त्याच्या कलेचं तुमच्या पुढे सादरीकरण करणार आहे. पण तुम्ही जर त्याला त्या पद्धतीची प्रतिसाद देणार नाही तर मग तो त्याच्या पद्धतीनं करणार आहे. म्हणून कोणत्याही कलाकाराला नाव ठेवायचा देवानं आपल्याला अधिकार दिला नाही. सगळी चांगलीच आहे, फक्त माणसानं त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, त्या पद्धतीने त्याला आपण साथ दिली पाहिजे. म्हणून इथून पुढे, आता इथून मागे जाऊ द्या, पण इथून पुढे कीर्तन प्रवचन एकदम स्ट्रिक्ट. मी म्हणतो शाळेमध्ये मुलांची शर्यत लागली आणि मला शिक्षकांनी सांगितलं जो ज्याचा धावण्याच्या शर्यतीमध्ये 1 नंबर येईल त्याला 5,000चं बक्षीस. 10 मुलं लाईनीत उभा केली, पांढरी रेष आखली आणि शिक्षकांनी सांगितलं मी 3 म्हटलो त्या सगळ्यांनी पळायला सुरुवात करायची. मग सगळे मुलं जो ज्याच्या त्याच्या तयारीत होता, शिक्षकाकडे कान देऊन होता आणि मग शिक्षकांनी सुरू केलं. करायचं का सुरुवात? हा म्हणा ना, अरे करायची का शर्यत सुरुवात? आता बरोबर का 3 म्हणल्यावर पळायचे बरं का. किती म्हणल्यावर? 3 म्हणलं तर लगेच पळायचंय. 1 2 अडीच काय म्हणायची वाट पाहत आहे? बस कीर्तन अशी ऐकली पाहिजे महाराज. महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्या बाकीचं राहायचं सांगून जाईल. महिला मंडळ, पुरुष मंडळी, जन्मापासून आतापर्यंत सुख मिळालं? बोलत सुख मिळालं नाही, पण सुख तर आहेच. का मिळालं नाही याचं उत्तर आहे का मिळालं नाही याचं उत्तर आहे का? सुख तर आहेच पण मिळालं नाही. पण का मिळालं नाही याचा विचार आपण केला नाही म्हणून आपण सुखी नाही. का मिळालं नाही याचा
सुखाचा विचार केलाय का? बरं सुख सुख म्हणजे नेमकं काय? तुमच्या डोक्यात काय सुखाची व्याख्या? 10-12 लाखाचा बंगला असावा, बँकेत 10-12 लाख रुपये पडून असावे, माझ्या दारावर 10-12 लाख रुपयाची गाडी असावी, माझ्या अंगावर 10-12 तोळे सोन्याची दागिने असावी, आणि मला काही एवढं कुठं देव देतं सगळं? आपल्या डोक्यात येतं वाढावे संतान, गृही व्हावे जनता. हे सुख नाही, हे सुख नाही महाराज. हे सुख विषय सुख आहे. सुखाचे 7 प्रकार आहे. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आध्यात्मिक सुख, आध्यात्मिक सुख, विषय सुख आणि ब्रह्म सुख. 7 झाले का? 7 झाले का? 7 झाले का? मला वाटतं जेवण इथं काय संध्याकाळी हा पंगत आहे ना, जादा झालं काय आज? 7 झाले का? राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आध्यात्मिक सुख, आध्यात्मिक सुख, विषय सुख आणि ब्रह्म सुख. असं बोलतात मग नेहमी पैसे तुम्हाला देईल ना. 7 सुख आहे. या 7 सुखामध्ये 2 सुखाचा विचार करायचा आहे. एक विषय सुख आणि दुसरा आहे ब्रह्म सुख. आता विषय सुखाचं तत्व असं आहे महाराज, विषय सुखामध्ये आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय सुखाचा मोबाईल आहे, मोबाईलचं सुख कुठपर्यंत? चार्जिंग आहे तोपर्यंत, चार्जिंग संपली सुख संपली. बायकोचं सुख कुठपर्यंत? लग्न झाली का तुमची? मरेपर्यंत नाही, मरेपर्यंत नाही, मरेपर्यंत नाही. बायकोचं सुख कुठपर्यंत लिहून ठेवा. ज्या दिवशी आपली बायको आपल्याला मागे बोलली त्या दिवशी बायकोच्या सुखाला पूर्ण विराम झाला, संपलं सुख महाराज. आणि महिला म्हणलं तुम्ही पण ध्यानात ठेवा, तुमच्यापैकी हात वर करा बरं, आतापर्यंत कोण नवऱ्याला मागे बोललं नाही. तिचा सत्कार करू आपण. इकडं झाली देवळात कीर्तन, प्रवचन, पारायण, नवऱ्याला भाकरी करता करता शरीर नाही मिस कॉल. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे महिना मंडळ. आजपासून जर नवऱ्याला मागे बोललात तर पुढच्या वर्षी तुम्ही वाडाला गडके मारायचे नाही, या वडीला मारायचे. कशाला नाटक करती बाहेर? तुम्ही पण ध्यानात ठेवा पुरुष मंडळी, आपण छत्रपतीची माणसं आहोत. एक वाक्य लक्षात ठेवा जरा बारकाईनं. ज्या दिवशी आपली बायको आपल्याला मागे बोलली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी दिसता कामा नाही, आत्महत्या करून टाकायची. मी पण करणार 4-5 दिवसात. आपली आई आपल्याला बोलली, आपण सहन केलं. आपला थोरला भाऊ आपल्याला चांगलं होण्याकरता बोलला, आपण सहन केलं. मग इथंच कोण सहन करायचं? पहिल्या ठोक्यात ताप पडून टाकली पाहिजे पुढची लोक. पत्नीनं पत्नीच्या मर्यादित राहिलं पाहिजे. सीतामाईचे दिवस आठवा, दगड उशाला घेऊन झोपत होती. दगड 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 दगड. तिला का आई बापाला फोन केला नाही, तिला का रॉकेलचा डबा दिसला नाही, तिला का औषधाची बाटली दिसली नाही. आणि मला म्हणलं नाही साहेब तुम्ही रॉकेल ओतून घेणे, हे पेटून घेणे, रॉकेल ओतून घेणे, पेटून घेणे, औषध घेणे, गळफास लावून घेणे. मला म्हणलं त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, तुम्ही आत्महत्या करू नये या मताचा माणूस मी नाही. केलीच पाहिजे, जरूर करा, फक्त तुमच्या बापाच्या घरी जाऊन करा. इकडं नका तो बापाचं घर काय पडीत पडलं. कोणी उठायचं सासूला घेऊ लागायचं औषध जाय बापाच्या घरी घेत पाहिजे. वाटलं तर साहित्य इकून नये, राखेल इकून नये, काळीच पिठी इकून नये, वाटलं तर पेटवणार नाही बोनस मध्ये. काय त्रास झाला? राजा हरिश्चंद्राच्या ताराराणी इतका त्रास झालाय का? झालाय. नेहमी मोठ्या दुःखातून छोटं दुःख वादावाकी केलं पाहिजे. तुम्ही एकट्या मारताय पण मागे त्याचे वाटोळ करताय, त्याचं काय? तुम्ही गेल्या तुमच्या मार्गात, तुमचं मरणच लिहिलेलं होतं तिथं, पण बिचाराला 10 वर्ष जेल भोगावं लागली. त्याचा विचार करायला ना. आणि ज्या बाईच्या मनात आत्महत्येचा विचार येतो ना तिला श्री म्हणण्याचाच अधिकार नाही महाराज. नाही खालीच्या डोक्याला असलं तर आजच करून टाका संध्याकाळी बरं झंझट नको डोक्याला. फक्त इकडं नाही, यांना नका गुतवू बिचाऱ्यांना. महाराज यांनी काय पाप केलं नाही रे. तुम्हाला नाही कमी त्रास आहे, लई कमी त्रास आहे महाराज. राजा हरिश्चंद्राची राणी तारा
वेशेला विकलं होतं, वेशेला महाराज. आणि एवढंच नाही, वेशपून कौशिक ब्राह्मणांना विकत घेतलं. 5 वर्षाच्या रोहिदासाला सर्पदंश झाला महाराज. स्वतःचा मुलगा महाराज मेलेला पाहायला, स्वतःच्या मुलाला गुंडाळल्या करता त्याला रविकट नवं कापड सुद्धा नव्हतं. अर्ध लुगडं फाडलं होतं तिनं अंगावरचं, अर्ध लुगडं. स्वतःच्या मुलाला पेटवायचंय तर नवऱ्याची परवानगी घ्यावी लागली. नवऱ्याने सांगितलं प्रेत पेटवायचं असेल तर 125 खिचडी आणि 1.25 मीटर कापड द्यावं लागेल. अरे विश्वामित्राच्या माणसांनी रोहिदासाची हातडी बाहेर काढली, ताराराणीच्या गळ्यात अटकवली. स्वतःच्या मुलाची हातडी स्वतःच्याच गळ्यात अटकवली. एवढा त्रास एखाद्या बाईला झालाय? थोडा बारकाईने विचार करा घरी गेल्यावर. माझं कीर्तन झाल्यावर आजपासून तुम्हाला किती मोठं दुःख होऊ द्या, किती मोठं दुःख होऊ द्या महिला मंडळ. शेतकरी पण कर्ज झाला म्हणून आत्महत्या करतो. डोकं लावून नको अजिबात. काय कर्ज झालं नाही तुझ्यावर? माझ्यावर 20 लाख रुपये. कशाला कर्ज टेन्शन घेत? तू मेल्यानं कर्ज माफ होणार आहे का? काय होणार नाही माझा. बार काय नाही का? फक्त कुणाच्याही मनात आत्महत्येचा विचार येत द्या. एवढं जरी समजलं ना तुम्हाला आपल्या आजच्या कीर्तनात, पावन झालं. रॉकेलचा डबा हातात घ्या, गाडीची पिंडी हातात घ्या, दरवाजा लावा आणि अंगावर रॉकेल ओतून घ्या. फक्त काडी ओढायची अगोदर एकदा माझ्या कीर्तनातली ताराराणी आठवा. तुम्ही काडी फेकून देतात पण फेकून नाही घेणार का? नेहमी मोठ्या दुःखातून छोटं दुःख वजाबाकी करायचं शिकवलं. त्याच्याकरता ही कीर्तन प्रवचन आणि कथा आहे. बायकोचं सुख क्षणिक आहे मला. बायकोचं सुख मुद्दा सोडायचं नाही. बायकोचं सुख क्षणिक आहे. संसारामध्ये कोणत्याही गोष्टीचं सुख घ्या. आज नाही, मी म्हणतोय संपत्ती, पैसा आहे. पैशाचं सुख कुठपर्यंत? पैशाचं सुख कुठपर्यंत? बरं महिला म्हणतात सोनं नाणं दागिने घालता तुम्ही, मला सांगा याचं सुख कुठपर्यंत? महिला म्हणतात हा बरं सोनं चांगलं आहे का वाईट आहे? अहो सोनं चांगलं आहे का वाईट आहे? अहो महिला म्हणजे सोनं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, त्या काढून वाईट म्हणायचं जरा घालायचं कुठं जमतं का महाराज? बरं जरा तुम्ही लय हुशार, फार काही नाही का बरं का? खास तुमच्या करता कीर्तन संपलं, हे कीर्तन संपलं आणि तुम्ही घरी जायला निघाल्या. जाता जाता रस्त्यात रामाची मूर्ती पडलेली होती आणि रावणाची मूर्ती पडलेली होती. दोन्ही मूर्त्या दगडाच्या होत्या. तुम्ही कोणती उचलणार? रामाची. म्हणजे तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही पारमार्थिक आहात. आणखी थोडं पुढे गेल्या. पुढे गेल्यानंतर परत रस्त्यात अजून एक रामाची होती आणि साईडला काट्यात रावणाची होती. पण रस्त्यात पडलेली रावणाची दगडाची होती आणि काट्यात पडलेली रावणाची सोन्याची होती. आता कोणती उचलणार? रामाची. रामाची. अरे 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं आहे आपण. राम म्हणून ते म्हण, पण काय उचल पाहिजे हे बोलायचं झालं फक्त कीर्तनात लय वैराग्य प्राप्त होतं महाराज. नाही धार्मिक होतो कीर्तनात. सप्ताह चालू झाला ना, सप्ताह निष्ठा करून झाली. सप्ताह झालं. गटारामुशाच्या दिवशी दिसला मला. गटारामुशाच्या दिवशी माळ घातली. त्याला म्हणतो घाल नको, घाल नको. अरे घाल नको. तुम्हाला नाही घालाच. घातली आणि संध्याकाळी हॉटेलवर गेला आणि त्यानं माळ अशी साईडला काढली. माझ्या गळ्यात आहे बरं का दुसरी. त्यानं माळ साईडला काढली मग पेला आणि पेल्यावर परत माळ घातली. मी म्हणलं माझ्याकडे माळ घालून प्याला. तो म्हणलं घालून नाही पेलो, घालून पेलो. नाही धोकादायक मंडळी. खरं सांगू तुम्हाला, मला सांगा माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का? मोठ्या आवाजात जरा माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का? बरं जाऊ द्या, माझा माईक बंद करतो. मी एकटा एका बाजूला आणि तुम्ही सगळे एका बाजूला. आवाज कोणाचा मोठा येतो पाहू. ज्याचा आवाज मोठा त्याला कीर्तनाचं पाठी चालेल ना? करू का बंद? सगळे बघा आवाज आला पाहिजे पायरीवरती सगळे.
मी जवळ बोलतो तोवर आवाज आला पाहिजे. करायची सुरुवात. गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का? हरली हे परत एकदा. गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक झाला का? कपाळाला गंध लावला म्हणजे माणूस वारकरी झाला का? पंढरपूरची वारी करतो म्हणजे सज्जन झाला का? अन्नदान करतो म्हणजे दाता झाला का? कीर्तन करतो म्हणजे सज्जन झालो का? हे असे तरी मी तुम्हाला म्हणतो आपलीच आपल्याला धोका देणार. लई डेंजर मंडळी माणसं फक्त येताना फोन करतात पुढे आली महाराज, पुढे आली महाराज. आता दादाला काय घेणं खड्ड्यात पडली जाणार. बाबू 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 तुमच्या रस्त्याचे खड्डे पाहून परत नाही यायचे. नको न यायचंच नाही मला परत. महाराज येतो तुमच्या भागात कन्नड भागात सगळे रस्ते असेच का? पैसे घेता काय मसाला नाही ना. जरा तुमचे आमदार बिमदार या रोडला आला ना तुमच्या आणा रोडला थोडी रोड दाखवा. थोडी रोड दाखवा. किती किती बिकट आवाज आहे. आता आम्ही आज आलो म्हशी केलं. तुमच्या लेकरा बाळांना रोज चालायचं त्या रस्त्यात आणि ती काळाची गरज आज ती खूप आम्हाला. आता एकही तालुका नाही का त्या तालुक्यात रस्ते खराब जातात. फक्त तुमच्याच भागात रस्ते खराब दिसले आणि ती आपण कामं करून घेतली पाहिजे गावातल्या माणसाने. या ना एवढी सप्ताहाची लोक आहेत ना. एक दिवस सप्ताह आहेत ना. एक दिवस बोला आमदाराला. बोला कोणाला कोण आहे तुमचं सांगा त्यांना. कोण कार्यकर्ते असतील रस्ता कधी होणार आहे. ती काळाची गरज आहे. आज तुम्हाला थोडंफार माझा राग येईल पण मला सांगा ती गरज नाही. गरज नाही पण काय झालंय माहितीये का महाराज घोटाळा. ज्याच्या शेळ्या गावात मोकळे आहेत ना तोच म्हणतो गावाला झाडं लावा. आता गाव झाडं लावीत पण तुझे घोगडीच ना हा घोटाळा. आता नाव नाही शेणा नाही पडत जवळ दोन जर रस्ते नाही झाले याकडनं मतदान पैसे घेऊन काय करता 50-100-500 रुपये घेऊन करता काय. रस्ते झाले तर महाराज निदान एखादा आपटलं ते रस्त्याला तुमचं लेकरू गाडी चालवताना कोणत्या भावाचा थोडा विचार करा. थोडा मार्गायला विचार करा. मला पैसे लावल्या 500 रुपये आज भेटतील खर्चून जातील. पैसे तर काय घेऊन बसतील. पण तुमच्या गावात त्यांनी सगळ्यांनी आसपासच्या बाजूच्या लोकांनी निर्णय घेतला पाहिजे रस्ते झाल्याशिवाय मतदान करणार नाही. आणि मला चालू आहे सगळीकडे ग्राम सडक योजना चालू आहे. व्हायलाच पाहिजे. मला व्हायलाच पाहिजे. गरज आहे ती काळाची. मला आपल्या घरी ज्याच्या त्याच्या घरी सांगण्याचं अनुदान आहे. आज भेटलं का? भेटलं ना? भेटलं ना? रस्त्यात पाहिलं ना? भेटलं ना? रस्ता म्हणलं बास काय म्हणतो इथून माग चला आपलं गावने पैसे मरू दे. मला सांगा आता एवढा मोठा सप्ताह करताय तुम्ही. गावची शान आहे. मला आमच्या भागामध्ये आमच्या खानदानात एक माणूस सप्ताह करायचा. माझ्या खानदानात एक सप्ताह करायचा नाही माणूस. तुम्ही 35 वर्षापासून 36 वर्षापासून करताय. फक्त काळाची गरज आहे. ही गोष्टी सुधारल्या पाहिजे. बरं मला सांगा स्वच्छता जर आपण पाळली नाही तर याच्यामुळे होणारी रोगराई कुणाला होणार आहे? आपल्यालाच होणार. आपल्यालाच होणार का? काय फरक पडत नाही हो. 41,000 संडास उभा राहत त्याच्यामध्ये मला वाटतं 12,000 रुपये अनुदान आहे. 12,000 अनुदान आहे. फक्त मधल्यानं खाल्लं नाही पाहिजे संडास. मधल्यानं नाही खाल्लं पाहिजे. दिलंच पाहिजे प्रत्येकाला. ती आहे प्रधानमंत्री योजनेमध्ये ती आहे. ग्राम सडक योजना आहे. मी स्वतः त्याच्यातनं पोटकीड आहे. मला या गोष्टी मिळाल्याच पाहिजे. ते संडास बांधून घेतलो अगोदर तरी मी अनुदान घेतलं त्याच्यावर. ते मी म्हणते देऊन टाका यंत्राने. असं तुळू तुळू मुळू मुळे सगळ्यांनी. मला सांगा पुरुषांपेक्षा आज महिला मुलाला ती काळाची गरज आहे. मला सांगा आपलं पुरुषाचं काय गुण केलं. आज थोडा एखादी पाहुणी महिला आली तुमच्याकडे थोडा विचार करा बरं बाळा काही. आणि खूप महत्वाची गरज आहे रस्ते गावात स्वच्छता. मला स्वच्छता हे त्याच्यात महाराज छोटी छोटी मुलं आहेत ना यांना जे आपण खेळण्यात येतो चायनाच्या वस्तू
बारीक मुलगा लहान मुलाला छोटी वस्तू दिली का ते पहिल्यांदा घेतलं काय करतो तोंडात घालतो. त्याच्यापासून 80% आजार होतात माणूस चायना वस्तूपासून. या सगळ्या गोष्टी स्वच्छते बाबतीत बोलायला लागलं तर 10 दशक राहायचे नाही. फक्त या ज्या गोष्टी आहेत महाराज या काळाची गरज आहे. जाऊ द्या असो हे रस्ते दिसते तुम्ही तुमची बा सुधारायचे का नाही पण तुम्ही यामध्ये परिवर्तन करून घ्या. माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होत नाही. खरंय खरंय माळ घातली म्हणजे माणूस काही धार्मिक झाला असं काय. माळा घालूनही माणसं दारू पितात का नाही पित. सरकारनं नोटाबंदी करायपेक्षा दारूबंदी करायला पाहिजे होती. काय मते महिला म्हणत तुमचं महिला म्हणत काय मते तुमचं. अरे हे सरकार एका रात्रीतून नोटा बंद करू शकतं तर हे सरकार एका रात्रीतून दारू का बंद करू शकत नाही. आणि मला सांगा महिला मंडळ दारूबंदी बाबतीत माझ्या बाजूला आहात का. मग मला सांगा चिंचखेड्यामधली दारूबंद व्हायलाच एवढ्या आवाजात नाही होणार. कणकणीत आवाज आज बंद करून द्यावा पण जरा काही बसा सगळी जण चिंचखेड्यामधली दारूबंद व्हायलाच होणार. माझ्याकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. फक्त मला सांगा दारू बंद करायची ना. आम्ही 4-5 तालुक्यात दारू बंद केली. त्याच्याकरता साहित्य वाटप फुका द्या आपल्यातर्फे साहित्य. तुमच्या गावात तुमच्यापैकी 25 महिला तयार व्हा. जरा धीट महिला तयार व्हा 25 महिला. आणि जाताना आपली गाडी लावेल स्कॉर्पिओ तिच्यातून साहित्य घेऊन जा. 25 महिलांना दारूबंदी करता माझ्यातर्फे दिले जातात 20 पोते. पोते कशाने मोकळे पोते मोकळे पोते. आता 20 म्हणजे 25 मध्ये 20 गेल्या खाली शिल्लक किती राहिल्या 5 जणीपैकी 4 जणींच्या हातात वल्ल्या बाबूची फोम. शिल्लक किती राहिली एकीच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फुकाट अँड्रॉइड मोबाईल. आता महाराज दारूबंदीची यंत्रणा अशी आमच्या त्या यंत्रणेचं नाव आहे CMK यंत्रणा म्हणजे चंद्रकांत महाराज खळेकर यंत्रणा. यंत्रणा अशी उद्यापासून त्या 25 महिलांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण गावात दारूच्या दुकानापुढे चक्कर मारायचा आपापलं साहित्य घेऊन. फक्त पेटार दिसला टपात्यात घालायचा आणि चौकीने फक्त वाढल्या बाबून पिसायचं काहीच करायचं. दारू उत्कृष्टवर हाणायचं नालाय. आणि हे सगळं करताना त्याची शूटिंग काढायची आणि ती शूटिंग व्हॉट्सअपवर आपल्याला पाठवून द्यायची. तो काय गावात येऊन म्हणणार नाही मला बायांनी आणलं त्याची काय दारू नाही. मला सांगा महिला म्हणून दारू बंद करायची का. दारूबंदी बाबतीत माझ्या बाजूला आहात का. मग यांच्यापैकी कोण दारू पित आहे तुम्हाला दाखवू का. हो मी खातो मार त्या तुमच्या 4-5 जणींची इच्छा आहे ना पिणारी पाहिजे दाखवून देतो लगेच. राग नाही द्यायचं बरं का कोणाला. मी आपलं ज्याच्या शर्टाचा कलर सांगत ज्याच्याकडे बोट करीन जागेवर उभा राहायचं त्यांनी मध्ये पितो म्हणायचं गप बसायचं. पाहणार ना ताईट बा माझ्याकडे असं बैठी सावधान म्हणजे वर खायला सोपं नाही. खाली मान घालायची नाही म्हणतं धरलाच. वाईट रे वाईट. येणारा माणूस ओळखायचा असेल ना मला त्याची ढोपरं येत नाही. तुम्ही आता नका चेक करू नका. तुम्ही शेजारी चेक करीत राहा बरं का धोका एक मंडळी. त्याची ढोपरा शुभर आलेली राहते. डोळे काय टाईट नुसतं तांबडी काळी झाली होती नाही डेंजर मंडळ. तुम्ही पहा आता कशी डोळे वाचून पाहते लई डेंजर मंडळी असतात. महाराज काही म्हातारी इतकी शहाणी अजून मारुतीच्या मंदिरात जुगार खेळतात. तसं आहे गावात नाही ना. महाराज काय गावात मारुतीच्या मंदिरात जुगार खेळणारी म्हातारी आणि ती म्हणजे आम्हाला पोरांना जीव लावलं पाहिजे तुम्हाला बचत घालून आणलं पाहिजे. म्हातारा सुधारला नाही. काय झालंय माहिती का महाराज फक्त समाजामध्ये माणूस पक्षाप्रमाणे उडायला शिकला. माणूस माशाप्रमाणे पोहायला शिकला पण माणूस माणसाप्रमाणे चालायला शिकला नाही. कलियुगामध्ये खूप मोठी शोकांतिका. लई डेंजर मंडळी. आमच्याला काय झालंय
संप्रदाय तर तेच झालंय महाराज. या भजनाला तो भजन जमत नाही, त्या गायकाला तो गायक जमत नाही, या कीर्तनकाराला तो कीर्तनकार जमत नाही, यानं त्याला नाव ठेवायचं, त्यानं याला नाव ठेवायचं. लोक म्हणले तुम्हाला कोणाला काही येत नाही, माळा काढा प्या. माणसं सुद्धा नाही डेंजर असतात. काही माणसांना खरं पडत नाही, मग त्यांना राग येतो. ती म्हणतात त्याला बोलू नका परत, कारण एकाची आई मिली फक्त, कुणाची? खऱ्याची आई मिली, खऱ्याची आई मिली. लई डेंजर त्याच्यात. काही काही म्हातारी सुद्धा नाही डेंजर, धोकादायक. पण एक सांगू तुम्हाला महाराज, 70 आणि 75 वर्ष वय झालं तुमचं, तुम्हाला अजून सरळ वागायचं कळलं नाही. तुमच्या जिंदगीचा अर्थ काय? माणूस म्हणून जीवन जगता नाही आलं तुला, तुझं जगूनच उपयोग काय? माणसाला असं सरळ त्याच्या साकोरीत राहिलं पाहिजे. कोणी असो, सगळ्याला सारखं, सगळ्याला सारखं महाराज. पण तो याला नाव ठेवी, त्याच्या कार्या करी, याला आमचं तरी आतल्या गाठीचा म्हणतात त्याला. 7 आकडा कसा आतल्या गाठीचा आहे, तसा प्युअर आतल्या गाठीचा माणूस म्हणतो. तुम्हाला मी कीर्तन संपायच्या अगोदर दाखवून देईन कोण कोण आहे तशी. एवढं नाही मी म्हणतो, मी गेल्यानंतर कोण काय म्हणणार हे सुद्धा सांगून देईन मी तुम्हाला. माणसं लई विचित्र असतात महाराज. पण एक वाक्य सांगू तुम्हाला, गळ्यात माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होत नाही. माळा घालून पिता तुम्ही, तुम्हाला थोडीफार लाज वाटत नाही? आणि म्हणे मी छत्रपती. काय छत्रपती? 19 फेब्रुवारीला महाराज, मार्च महिन्यात शिवजयंतीला डीजे लावून महाराज शिवाजीच्या पुतळ्या पुढे नाचायचं, फुल प्यायची, डीजे लावून नाचायचं. लाज वाटत नाही थोडीफार? तलवार हातात घेतली होती राजानं, तलवार. तलवार तलवार 16व्या वर्षी तलवार, क्वार्टर नाही. तो छत्रपती जन्माला यायला पाहिजे. येतील छत्रपती जन्माला, पण कोणाच्या पोटी? बेवड्याच्या. आणि एखाद्या बेवड्याला माझा बहीण आगाला ना, त्या नालायकाला म्हणा फक्त तुझी बहीण बेवड्याला जीवन पाय, पण तुला कळेल पेताला कशाला म्हणतात. त्यावेळेस स्वतःची बहीण पेताला जाती ना महाराज, त्यावेळेस कळतं पेताला कशाला म्हणतात. आणि ज्यावेळेस 22-23 वर्षाची मुलगी विधवा होते, तिचं जगणं किती अवघड याचा विचार केलाय कधी? केलाय कधी? एका बाजूला ज्ञानेश्वरी पारायण चाललंय, एका बाजूला गाथा पारायण चाललंय, आणि 2016 सालामध्ये 139 बलात्कार झाले. काय म्हाताऱ्यांनी परिवर्तन केलंय? आणि म्हातारी माणसं म्हणजे हा कीर्तनाचा विषय नाही, मग कशाचा विषय? थोडा बारकाईचा विचार करा. 158 खून झाली 2016 मध्ये. 2017 साला गुंडांचा आपला मोर्चा झाला. 84 बलात्कार झाली 2017 सालामध्ये. आणि 104 खून झाली, दरोड्याची गिनती नाही. याचा विचार केलाय कुणी? केलाय कुणी? तेवढा पुरता फक्त आपण उभा राहतो. आणि म्हातारी माणसं म्हणली कीर्तनात बोलण्याचा विषय नाही. मग कीर्तनात फक्त माळाच घाला सांगायचं का? नाना माळा त्या माळी सगळं. हे परिवर्तन होणार कधी? थोडा बारकाईने विचार करा महाराज, बारकाईने विचार करा थोडा. अरे ज्यावेळेस एखादा पेताड महाराज गाडी खाली जाऊन मरतो आणि त्याच्या बापाला त्याला पाणी पाजावं लागतं, आल्या आयुष्यामध्ये महाराज त्या बापानं मी काय पाप केलंय? हा आमचं बोलणं थोडं तुम्हाला वाईट वाटेल, पण ती काळाची गरज आहे महाराज. 70 वर्षाचा म्हातारा काचा कुठलेल्या चष्मावाट्यावर बसलेला होता, सुनबाई दळण करीत होती. नादुग्र पाटलीत होता, एक मुलं गायची धार काढत होता, एक मुलं गावात 10 रुपये बोंबडं तिथत होता. संध्याकाळची वेळ होती बघा, संध्याकाळची वेळ होती. गावातून मोटरसायकल आली, मोटरसायकलवर 2 जण होती. 2 जणांनी म्हाताऱ्याला धरलं, तसं गावात चालवलं. म्हातारा म्हणला कुठे चालवलं, कुठे चालवलं, कुठे चालवलं? कोणी सांगायला तयार नव्हतं. म्हाताऱ्याला गावातल्या स्मशानभूमीत नेण्यात आलं. स्मशानभूमीत गर्दी जमलेली होती आणि मध्ये प्रेत पडलेलं होतं. म्हाताऱ्यानं प्रेत पाहिलं, प्रेतावर पांढरं कापड टाकलेलं होतं. एका जणांना प्रेतावरचं पांढरं कापड बाजूला केलं आणि आमच्या बापानं प्रेताचा चेहरा पाहिला. गावठी आमचा बाप खाली बसला. काय माहितीये? ते प्रेत दुसरं कुणाचं नव्हतं महाराज. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा 25 वर्षाचा त्यांना भांडकोऱ्या दारू धडकून नेला होता. म्हणून आमच्या बापाची रात्र बसली होती. महाराज लोकांनी बापाच्या हातामध्ये घागर दिली. 70 वर्षाचा म्हातारा 27 वर्षाच्या दरम्यान भांडकोराला पाणी पाजायला निघाला. घागर मारायला नदीत उतरला म्हातारा. डोळ्याचा चष्मा नदीत पडला. बापानं चष्मा सापडून कोपरीच्या खिशात घातला. घागर मारली आणि 70 वर्षाच्या बापानं 27 वर्षाच्या दरम्यान भांडकोराच्या धोरणात पाणी ओतलं. ही कलियुगाची व्याख्या आहे महाराज.
आईनं पोराच्या तोंडात पाणी होतं. महाराजची नालायक त्याला दारू पाजायला होती. ती नालायक खाली मान घालून उभी होती. ज्यांनी दारू प्यायला पैसे दिले होते ते अंत्यविधीच्या जागेवर टिकल्या करत होते. महाराज महाराज बापानं पोराच्या चितेला अग्नी दिली. आग लागली प्रेताला, आग. दोन त्याला प्रेताचा. महाराज 70 वर्षाच्या बापानं आणि 65 वर्षाच्या आईनं 27 वर्षाचा तरणा बाळ परत थंडाना करताना पाहिला. अरे राग सोडायला आमची आई बाप आली. आता आईनं पोराची राग झालेली पाहिजे आणि बापानं पोराची राग झालेली पाहिजे. राग चोळून घेतली तो त्याला. पागल झाली आमची आई, पागल झाला आमचा बाप. त्या आई बापाला मी स्वतः मागच्या 2 महिन्यात पागल खाण्यात होऊन आलोय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, माझा प्रश्न आहे बेवड्यांना. अरे तुमची 70 रुपयाची बाटली जर आमच्या आई बाप पागल करत असेल तर ती आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहेत. आता जगाच्या बाजारामध्ये आज थोडंफार वाईट वाटेल, पण ज्यावेळेस एखाद्या घराण्यावर असा प्रसंग येतो ना त्यावेळेस त्या घराण्याच्या जागेचा विचार करा. माळच घालावी लागते असं काय नाही. माळच घालावी लागते असं काय नाही. कपाळाला गंधच लावावा लागतो असं काय नाही. फक्त रस्त्यानं चालताना असं चाललं की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. रस्त्यानं चालताना असं चालला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बसताना अशा ठिकाणी बसा की 4 माणसं तुमच्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मारताना असं बघा की ज्याला कळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. माणसाला असं सुटसुटीत जीवन जगलं पाहिजे. राजा छत्रपतीचं नाव घेतोय ना, मग वाघ छत्रपती सारखं. महाराज आपण म्हणतो आता छत्रपती जन्माला यायला पाहिजे. बाबाची भेटी एवढी सोपी गोष्ट आहे. अरे राजे जन्माला येण्याकरता मराठवाड्यातले शहाजी राजे पाहिजे, विदर्भातला आई साहेब पाहिजे. नाही ऐका इतिहास, ऐका इतिहास. मराठवाड्यातले शहाजी राजे आणि विदर्भातल्या आई साहेब लग्न सोहळा नव्हता. लग्न थाटामाटामध्ये पार पडलं. आई साहेबांना दिवस गेले, 7वा महिना लागला. आपल्याकडे त्याला डोहाळे लागले म्हणतात, बरोबर. गावातल्या महिलांना कळलं आई साहेबांना डोहाळे लागले. ही बातमी शहाजीराजांच्या कानावर गेली आणि शहाजीराजांच्या कानावर गेल्यानंतर महाराज शहाजीराजांनी कमरेवर हात ठेवला आणि आई साहेबांसमोर उभा राहिला. पहा बरं का शहाजीराजांची भाषा, खानदान भाषा होती. खानदान बायको सगळं बोलतात. शहाजीराजांची भाषा, डोहाळे लागलेत. भाषा पहा, डोहाळे लागलेत. काय आहे तुमचे डोहाळे? ती आपल्यासारखी भाषा होती. डोहाळे लागले हे तुला खानदान भाषा होती महाराज राजांची. आणि आई साहेबांनी सुद्धा तेवढ्याच वाजतात सांगितलं, हो राजे डोहाळे लागले, पण राजे आमचे डोहाळे ऐकण्याकरता तुम्हाला तुमचं मन खंबीर करावं लागेल. ऐकायचे डोहाळे? उतरा त्या घोड्याच्या खाली, सोडा तो घोड्याचा लगाम. आई साहेबांनी पळत पळत घोड्याजवळ जावं. घोड्याचा लगाम हातात धरला आणि मेंढ्यातली तलवार बाहेर काढली आणि सांगितलं, ऐका आमचे डोहाळे, ऐका आमचे डोहाळे. जुलूमशाही संपणार, हुकुमशाही संपणार. राजे छत्रपती जन्माला येणार, राजे छत्रपती जन्माला येणार. आई साहेबांनी 7व्या महिन्यात सांगितलं होतं राजे छत्रपती जन्माला येणार. त्याला कारण हे महिना मंडळ आई साहेबांनी 7व्या महिन्यात रामायण आणि महाभारत वाचलं होतं. मग आताच्या बाईनं जर 7व्या महिन्यात सैराट पाहिला तर तिच्या पोटी का बैराट येऊ नये? हा गर्भ संस्काराचा परिणाम आहे माझा. थोडा मार काही नाही विचार करा. नंबर लावून सिनेमा पाहिला, पाहिला का नाही? पाहिला का नाही? बरोबर हे तो पाहिला का? हे बरं सैराट पाहिला का? नाही पाहिला. सैराट नाही पाहिला, नाही पाहिला. माही शपथ मी म्हणून घेत तो पाहिला का? देवाची शपथ पाहिला का? पाहिला ना? उभं आहे, उभं आहे. हे घाबरू नका, मी आहे उभं आहे. अरे घाबरू नका, मी आहे उभं आहे. किती जातो तू? अरे उभं आहे, किती जातो? हा 5वीला. काय नाव तुझं? हा मोठ्यानं बोललं जरा. हिरोचं नाव काय त्याच्या नाव? हे नाव तू वस्तूला आवाज नाही. तुम्हाला माहिती का ते पुढे काय नाव आहे? हा कळत ना. त्या गावातल्या लोकांना प्यायला पाणी नाही.
आणि ते गाव म्हणजे ज्या ठिकाणी त्या सायराट सिनेमाची शूटिंग झाली ते. अरे वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. वर्तमानपत्राची मर्यादा दुपारपर्यंत आहे. गाण्याची मर्यादा 15 दिवस आहे. सिनेमाची मर्यादा महिनाभर आहे. पण गाथा आणि ज्ञानेश्वरीची मर्यादा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. गाथा ज्ञानेश्वरीचं सायराट गाणं. आणि मला सांगा तो सिनेमा पाहून पोरं सुधारली का बिघडली? बिघडली. मला थोडा बारकाईने विचार करा. महिला मंडळ घरामध्ये मुलीवर संस्कार करायचे आईच्या हातात असतात आणि मुलावर संस्कार करायचे बापाच्या हातात असतात. लोक म्हणतात पोरं बिघडली, पोरं बिघडली. पोरं कशाची बिघडली? मान पोरं आहे तशी ते जागेवर. मी म्हणतो आता हे पोरं वरती जेवढी तर तर मला सांगा बरं, तुम्हाला या घरी मुलगी आवडली आणि तुम्ही त्या मुलीकडे पाहिलं आणि त्या मुलीनं तुम्हाला चप्पल काढली, तुम्ही मातांपण तिच्याकडे पाहता का? नाही पाहणार, पाहणारच नाही. पण पोरगी जर तुम्हाला म्हणते मेसेज कर मेसेज कर, मला सांगा चूक कुणाची? आज मला जेवढा मुलांना दोष देत आहे ना त्याच्या 4 पट मुलींना दोष दिला पाहिजे. थोडं महाराज मुलींना जरा शिका, जरा शिका. महाराज मला स्वतःला 3 बहिणी होत्या. आमच्या एका बहिणीला शाळेतून यायला उशीर झाला होता. आमच्या आईने विचारलं तावडे शाळेतून यायला उशीर झाला ग? आमची ताई काय म्हणली माहितीये का? आई घड्याळ नाही तो ओळखलं कसं? आमची आई काय म्हणली माहिती बाईला म्हटलं तावडे अगं रोज शाळेतून येते तर झाडाची सावली त्या तिथं राहते. आज बघ पुढं आहे. हा काय होता झाडाच्या सावलीचा? धाक होता. आता राहिला का पोरींना धाक? आता पोरगी रायवाडी कॉलेजला जाते, तिच्या बापाला कॉलेज काढलं जाते. घरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल नाही. फक्त एकच मोबाईल सज्जन आहे आपल्या पोरीचा, लई सज्जन. तो असा फोन आल्यावर वाजत नाही. धुकन होतो घरात, धुकन होतो. पोरगी पळून गेलं नाही म्हणली मला आत्रा झालता. म्हणजे तू अभ्यास करीत होती का? काय दुनिया आहे. डीजे पुढे नाचतात पोरगी. तुम्हाला काही वाटत नाही डीजे पुढे? तिची आई जातो अशी ती म्हणती काय माझी गुड्डी ताळ तरी तरी गुड्डी जेव्हा गड्डे घेऊन जाईल ना. आणि मुलीने सांगतो मला हे तुम्हाला आज थोडंफार वाईट वाटेल पण हे सांगतो तुम्हाला, अरे लग्न झाल्यानंतर तुमचा पती सुद्धा तुमच्यावर एवढं प्रेम करणार नाही एवढं आमच्या बापानं केलंय. महाराज करणार आहे. आज माझं कीर्तन ऐकून गेलेल्या मुली जरा नीट आहे का? जर बाबाला समाजात खाली पाहण्याची वेळ आणाल ना, इतक्या वाईट बनाल ना, नाही नाही हे शिकरणी गेलेल्या कर्माची भेट करावी लागणार. हा तर तुम्ही एवढं ध्यानात ठेवायचं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणी सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्या पद्धतीने कर्म केलंय त्या कर्माची भेट प्रत्येकाला करावी लागणार आहे. जाऊ द्या. माळ घातली म्हणजे माणूस धार्मिक होत नाही. कपाला गंध लावला म्हणजे माणूस वारकरी झाला नाही. पंढरपूरची वारी करतो म्हणजे माणूस सज्जन झाला असं काय? या गोष्टी नाही महाराज. या ज्या गोष्टी आपण करतोय या सगळ्या विषय सुखाच्या गोष्टी आहेत. आणि विषयाचं तत्व असं आहे, विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू. विषयाचे लोणी आणि कोण फजित होतील, नाही तर विषय मुडी बोलले जीव आणि त्यांची कोण करील की. म्हणून विषय सुख किती मिळवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आबराची सावली जाईल नाही. विषयाचं सुख लयाला जाणार आहे. म्हणून विषय सुख न प्राप्त करता मला ब्रह्मसुखाची प्राप्ती करायची आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती करण्याकरता दुसरं काही नाही महाराज. त्याच्याकरता तुम्हाला पंढरपूरला जावं लागणार आहे असं काही नाही. ब्रह्मसुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल ना तर त्याच्याकरता महाराज पिते दूध डोळे मनी चोर त्याच्या कारे सरवला हातानाई कंपकाश गावा उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार
तिजोरी, देहाची तिजोरी भक्तीचा ठेव आहे. फक्त या ठिकाणचं दार उघडणं गरजेचं आहे, कारण हे दार उघडलं का आतमध्ये ईश्वर आहे. देवा हे देवा हे हो हृदय मंदिरी शोधून पाये देव नटला नाना पारी. देव आहे सर्वागती राम देही एक सूर्यप्रकाश कसरत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, फक्त तो जागा करणं गरजेचं आहे. आणि तो देव जागा करणं म्हणजे तुकोबारायाची भाषा, देव पहावयाशी गेलो आणि तेथे देवच होऊन गेलो. अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. वेदांताच्या परिभाषेमध्ये त्याला जन्मभावरूप मोक्ष म्हणतात. जन्म आणि मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला महाराज जन्मभावरूप मोक्ष म्हणतात. म्हणजे तो देव दुसरा कोणी नाही, तर तो देव मीच आहे. आणि म्हणून तो देव मीच आहे अशी जाणीव करून घेण्याकरता तो देव आपलास करून घेण्याचं आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करा. आपला तो देव एकच आहे, तो एक देव नाही, तो देव एकच आहे. फक्त तो देव आपलास करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो देव दुसरा कोणी नाही, तर तो देव मीच आहे अशी जाणीव जर तुम्हाला त्या ठिकाणी झालीच तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. आणि दुसऱ्या दृष्टीने विचार केला एक देव करून घ्यावा तर सरळ सरळ तुकोबारायाचं असं मत असं आहे का अनेक नद्या आहेत, अनेक तलाव आहेत, अनेक पाट आहेत.
सगळं पाणी कुठं जाणार आहे? समुद्रात. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, ती त्याला एक गाव आम्ही विठोबाचे फक्त एका देवाची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. पण मला सांगा, आपल्याला एक देव दिसतो का? दिसतो का? दिसतो का? दिसतो का? नाही. गणित श्रावण आल्यावर महाराज आपल्याला कृष्ण दिसतो, चैत्र महिन्यात आपल्याला राम दिसतो. नाना प्रकारे आपल्याला अनेक प्रकारचे देव दिसतात. पण कोणत्याही देवाची भक्ती करा, देव तिथून येतच आहे. किंवा तो देव दुसरा कोणी नाही, तर तो देव आपलाच करून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्मसुखाची प्राप्ती होणार नाही. आणि त्या ब्रह्मसुखाची प्राप्ती करण्याकरता, त्या भगवंताला आपलंस करून घेण्याकरता तुम्हाला त्याच भगवंताची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. ती भक्ती म्हणजे मग माळ घालणं, घर लावणं, तिथीला जाणं, वारीला जाणं ही नाही. ती भक्ती तुम्हाला एकच, देवाला पाहिजे फक्त तुमचा भाव, देवाला पाहिजे तुमचं प्रेम. कारण काही न लगी एक भावाची. कारण तुम्ही कोणतीही गोष्ट द्या देवाला, देवाला काही नकोय. कारण थोर प्रेमाचा भुकेला भाजी दुष्काळ दयाला, ते तुम्ही देवाला द्या. त्या देवाची भक्ती करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली आला, पण भगवंताच्या नामचिंतनामध्ये अडथळा येऊ नये म्हणून स्वतःचा मुलगा स्वतःच्या पायाखाली तुडवून टाकला. बरोबर खाता महाराज, याला म्हणायचं भक्ती, अशी भक्ती. कारण काय माहिती का महाराज? द्रौपदी जैसे तुम बुलाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं? द्रौपदी जैसे तुम बुलाते, कोण म्हणतं देव येणार नाही? देव आता या ठिकाणी आपली पाहण्याची तयारी पाहिजे. त्याच्याकरता तो दिवस दुसरा कोणी नाही, तर तो देव मीच आहे. घरामध्ये देव पाहना, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा तुटलशी महिना म्हणून आपल्याला आपल्या सासू देव दिसतो का? दिसतो का? दिसतो का? अहो दिसतो का? नाही ना, नाही ना. तुमच्या आई दिसतो का? तिथं दिसत ना, तिथं दिसत. कारण आमच्या आई प्लास्टिकची किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जाऊ द्या, एक देव कारण काय? एक देव कारण येरती माई दुःखाची जमती नाही आली आली अवसान. ही बाकीची जी महाराज या ठिकाणी माईक म्हणजे काय? सर्व माया जळ आहे दादा. या इथं तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू तो काया नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का ये तो जन्म देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई का ना बहन का ये तो रक्षाबंधन का नाता है. अरे तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. सास कहे जवई मेरा है, ससुरा कहे जवई मेरा है, ना सास का ना ससुर का ये तो लड़की देने का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का ये तो हरि गुण गाने का नाता है. म्हणून ये रती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. म्हणून तुकोबारायाने विनंती करावी, आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुगम हे विठाला महाराज. तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर या विषय सुखाच्या नादी लागण्यापेक्षा ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घ्या. आणि ब्रह्मसुखाची प्राप्ती करण्याकरता एक देव करा. यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये धावत्या वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता 11 वाजले ना, नाही तुम्हाला कळायची कशी वाजले. जाता जाता कीर्तनाची संदेश आल्या आयुष्यामध्ये जन्म नाही, आल्या आयुष्यापासून जन्मापासून तर भरेपर्यंत तुम्हाला माझं कीर्तन नाही समजलं तरी चालेल, पण माझ्या कीर्तनाची संदेश कधी विसरू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, जन्मापासून तर मरेपर्यंत आल्या आयुष्यात लबाडी कधी करू नका. गुंडागिरी करणाऱ्या माणसाला अंधारात सपोर्ट कधी करू नका. आल्या आयुष्यामध्ये सदाचाराने वागता नाही आलं तरी चालेल,
पण कधी कुणाचं वाईट चिंतन करण्याचा प्रयत्न करू नका. परोपकार हेच पुण्य आहे. आयुष्यामध्ये आईची सेवा आणि बापाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. सगळं काही जगाच्या बाजारामध्ये सगळं काही मिळेल, पण आई मिळणार नाही आणि बाप मिळणार नाही. माझा विषय आई आणि बाप असतो, पण मलाही टाइम कळाला नाही बोलायच्या माझा, नाही तर माझा अर्धा तास आई आणि बापच शब्द असतो. तरी 15 मिनिटं जातील ना, चालू द्या चालू द्या. जगाच्या बाजारामध्ये आई कशाला म्हणतात आणि बाप कशाला म्हणतात महाराज? आईच्या बाबतीत असं सांगितलं जातं, महिला म्हणतो तुमच्यापैकी निम्म्या सुना आज आता सासूबाई सगळं बोलत नाही. हात वर करा बरं. खोटं बोला तर रात्रीतून मला दरिद्री सासू गेल्यावर तर नाही बघत ती रडायचं, हा त्या बाई गेल्या का गेल्या ना गेल्यावर म्हणजे हा त्या बाई मी तुम्हाला जेव घालीत होती ना, चहा नाही पारला तू तिला जेव घालीत होती. काय नाटक करता उभं घेण्याचे त्याचे नाटक नाटक पाहा नाटक करणारे कशा डोळ्यावर सुद्धा वाटत नाही. पुसले नाही आता कशाला म्हणतो साई, आता कशाला रडतो बाबा? मेल्यावरती रडतो कशाला? उगीच तर नको देऊ कशाला. गेल्यानंतर का रडतो बाबा? नको देखावा जाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला. आवाज भरपूर नका देऊ, थोडं कमी आलं तरी चालत, भरपूर नका देऊ. गेल्यानंतर का रडतो बाबा? आहे तोपर्यंत आईची सेवा करणं. एक सांगू तुम्हाला, आईची किंमत कोणालाही कळत नाही महाराज. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला, हेच लागे माझ्या पायाला. अश्रू येते तिच्या डोळ्याला. नाहीतर मी आता 8 दिवस झाले नवीन गाणं रचत आहे आईचं, असं सांगितलं जातं त्या गीतामध्ये महाराज. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळती, खरंच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळती. आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळती, खरंच आईची माया, अहो खरंच आईची माया ज्याला आई नाही त्याला कळती. गेल्यानंतर कळत आई कशाला म्हणतात? आहे तोपर्यंत आईची किंमत नाही करणार. आणि एक सांगू तुम्हाला म्हणा, आई गेली आई माहीत हात फिरवणार कोणी राहिलं नाही. जन्मला आता बाप निघून गेला पाठीवर थाप टाकणार कोणी राहिलं नाही. आई घराचं बांधलेलं आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आहे तोपर्यंत मला आईची किंमत कळत नाही, गेल्यानंतर कळते. नाही तर ऐकून आईची व्याख्या, तुमच्या चिंचखेड्यामध्ये आई राहत होती, चिंचखेड्यामध्ये आई राहत होती. आईला एक मुलगा झाला आणि बाप मरण पावला. बाप मरण पावला महाराज. आई म्हणजे जावल्या वंशाचा दिवा वाढवण्याकरता जीवन जगावं लागणार आहे. आईनं पोरगाला मोठं केलं महाराज. आईनं पोरगाला मोठं केलं. 5वीला गेलं, 6वीला गेलं, 7वीला गेलं, 10वीला गेलं, 11वीला गेलं. आईनं विचार केला महाराज, आता मुलगा मोठा व्हायला लागलाय. मुलगा महाराज 12वी गेली, आयटीआय झाला आणि मुलगा एका कंपनीत कामाला लागला. महाराज मुलगा कंपनीत कामाला लागला आणि आईनं पोराचं लग्न केलं. पोराचं लग्न केलं महाराज. मुलाचं लग्न झालं.
आणि आईचं वय 65 वर्ष झालं होतं. अचानक आईचा डाव्या बाजूचा डोळा दुखायला लागला. आईनं बाळूला सांगितलं, आईनं सांगितलं, बाळू माझा डाव्या बाजूचा डोळा दुखतोय, माझा डोळा खराब झाला तर काय करशील रे? बाळूनं सांगितलं, आई मी तुला कन्नडला दवाखान्यात नेईल ना. कन्नडला नाही नीट झाला तर रे, अगं आई मी तुला औरंगाबादला दवाखान्यात नेईल. औरंगाबादला नाही नीट झाला तर रे, अगं आई मी तुला मुंबईला दवाखान्यात नेईल. मुंबईला नाही नीट झाला तर रे, अगं आई मी तुला बाहेरच्या देशात दवाखान्यात नेईल. आई 2 एकर जमीन विकली नाही, पण तुझा डोळाच नीट कमी नाही. आईच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं, आईला नाही लागली दादा. आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर पडत होतं, गालावरचं पाणी आई पत्रानं पुसत होती. रडणारे आईला बाळूला पाहिलं आणि बाळूला आईला सांगितलं, आई डोळे पुसाई, आई डोळे पुसाई. आई तू रडते आपल्यावर नाही, अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. आई अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. आई आता माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील ग आई? आमची आई काय म्हणली माहितीये, आमची आई काय म्हणली माहितीये, हे बाळू एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, पण ज्या दिवशी तुझा डोळा खराब होईल ना त्या दिवशी तुझी आई तुला दवाखान्यात नेण्या अगोदर हिचा डोळा काढी तुला देईल. याचं नाव आई महाराज. जगाच्या बाजारामध्ये स्वतःचा डोळा काढून देणारं पात्र आई आहे. ती आई गेल्यानंतर ती आईची किंमत कळते. संक्रांत आली, संक्रांत आईबाचा सण होता. 5:30 वाजता आई कामावर आली. डोक्यावर गौरीची पाठी होती. आईनं गौरीची पाठी खाली टाकली आणि मुलगा म्हणला, आई उद्या सण जायची, आई सण जायची उद्या. आई आईनं कमरेच्या फटक्या पिशीमध्ये हात घातला. 200 रुपये काढले, पोराच्या हातात ठेवले आणि सांगितलं, हे गेल सहज जा. हो आईनं म्हणा बरं सांगा तुमच्या दिवशी चुलीमध्ये रॉकेल टाकलं आणि महाराज आईनं चूल पेटवली आणि आईनं त्या चुलीवर अर्धी टाकली पोरा चहा काढा आणि पोऱ्या चहामध्ये आईनं अर्धी बाजरीची भाकर चुरून खाल्ली. पण तिनं सण नाही साजरा केला का? माझ्या मुलाला मला सहलीला जायचंय. आणि त्याच आईनं नालायकांनी वृद्धाश्रमात ठेवलंय, त्याच आईला नालायकांनी गोठ्या ठेवलंय. मला मग अशा आवडला जन्माला येण्यापेक्षा आमची आई वांग राहिलेली काय वाईट. आणि महिला मंडळी सांगतो तुम्हाला, माझं कीर्तन ऐकून तुम्ही जर सासू सासऱ्याची सेवा करीत नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी राहत नाही. तुम्ही मरणार, 100% मरणार, दरिद्र्यावर देणार तेव्हा. आणि या कधी जरी चुकून राहिली, आई सासू सासऱ्याची सेवा न करता या कधी जरी चुकून राहिली तर ती सोयीची नाही राहणार. ती मगाच्या वाणी होणार. नाही तुम्ही ज्या सेवा ज्या सासू सासऱ्याची सेवा करीत नाही ना तेव्हा त्यांनी एवढं जाताना घेऊनच जा, इकडे लक्ष द्या. एवढं घेऊनच जायचं त्यांनी जाताना. महाराज तुम्ही हे विनोद नका वाटून देऊ. आज तुम्ही फक्त मनात आणा, आज करायची नाही सेवा, तुमच्या स्वप्नातच येणार नाही आज. महाराज आई बाबाच्या सेवेमनात खमार ट्रोप आहे. आई बाबा केवळ सगळ्या आईची सेवा आणि बाबाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. महाराज जगाच्या बाजारामध्ये सगळं काही मिळेल पण आई मिळणार नाही. 5,000 रुपयाचं कुत्र विकत आणा, त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊन आणा, त्याचा गुणधर्म आहे चावल्याशिवाय नाही जाणार. पण आमच्या आईला फेकून भाकर वाढा, मिरचीवर त्वचा मारून खाई, पण मारताना चांगलाच आशीर्वाद देईल. याचं नाव आई आहे महाराज. आईची सेवा आणि बापाची सेवा, कारण वारकरी संप्रदायाचं तत्व हे आई बापाच्या सेवेवर उभं आहे महाराज. आई बाबा केली सेवा, साई बाबा राधे नष्ट.
होता. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून एवढं फक्त ध्यानात ठेवायचं असं. म्हणून आईची सेवा, बापाची सेवा शिवसेवा आहे. ज्याच्या मुली लग्न नाही त्यांनी 2 वर्ष मुलीचं लग्न लेट करा. आपल्या स्वतःची मुलगी खुरप्याला देऊन खुरपणारी म्हणून पहा, भिकाऱ्याला देऊन भिकारी म्हणून पहा, पण एखाद्या बेवड्याला देऊन विधवा पाहण्याची वेळ तुमच्यावर कधी देऊ नका. माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. म्हणून त्या नियमानं या ठिकाणी येण्याचा योग आला. आदरणीय आमचे आयोजक निमंत्रक गणेश दादा अप्पासाहेब बोलदाने, संदीप दादा अप्पासाहेब बोलदाने यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वांचे या ठिकाणी शतशः आभार. उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, उपस्थित सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, गावातील सर्व प्रतिष्ठित आमची महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. मृदुंगाचार्य महाराज हार्मोनियम वादक, खास कीर्तन करता महाराज आमच्या बाबांच्या जवळ असणारे आमचे शेषराव पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांचे त्या ठिकाणी शतशः आभार. माता भगिनी, पुरुष मंडळी, विनेकरी, चौकदार, शिष्टी माझे, लाईटिंग वाले, आचार्य, सर्वांचे पुनश्च एकदा आभार. जाता जाता एक सूचना, जे तुम्हाला मायबापाविषयी संदेश सांगितले त्या संदेशाचा माझ्या आश्रमाचा दिव्य संदेश म्हणून कॅलेंडर उपस्थित आहे. त्याच्यावर हा मुलाकाची विचारे खाली माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या आश्रमाचा पत्ता आहे, डिटेल माहिती त्याच्यावर दिलेली आहे. त्याच नियमानं महाराज आई बापाविषयीचं एक पुस्तक दिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे काय पाप केलं त्या आई बापाला. त्याच्यावरही माझा मोबाईल नंबर, माझ्या आश्रमाचा पत्ता, डिटेल माहिती दिलेली आहे. ज्या कोणाला ती पुस्तक आणि कॅलेंडर पाहिजे त्याने कीर्तन संपल्यानंतर इकडच्या बाजूला माझी गाडी उभी स्कॉर्पिओ 1005 नंबरची, त्या ठिकाणी प्रत्येकाने एक घेऊन जा, वाचा, आचरणात आणा. आवडलं तर मला फोन करा, फक्त नेताना पैसे देऊन न्या. तुमची झाली ती तयारी, जाऊ एक घेऊ. कॅलेंडरची किंमत 20 रुपये, पुस्तकाची किंमत 30 रुपये, 50 रुपये द्यायचे आणि दोन्ही घेऊन जायचं. परत तुम्हा सर्वांची या ठिकाणी शतशः आभार. झालेली सेवा गेल्या 12 वर्षापासून ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर उभा आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक बुलंद आवाज, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक भयानक वादळ, ज्याने कीर्तनाच्या बाबतीत महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तनाचं रेकॉर्ड ब्रेक केलं. असे आमचे गुरुवर्य महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधन काळ निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्ण या ठिकाणी चालू असलेला अखंड हरी सप्ताहामध्ये आजची सेवा हरिभक्त पारायण समाज प्रबोधनकार विनोद मूर्ती चंद्रकांत महाराज घोडेकर या ठिकाणी येऊन त्यांनी सुंदर असं प्रबोधन आपल्याला ठिकाणी केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीनं